विधानसभा निवडणुकीमध्ये कराड दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या आमदारकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलंय। त्यांनी या प्रकरणी निवडणूक याचिका दाखल केली असून त्यावरती 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे। चव्हाण यांचा भोसले यांच्याकडून 40,000 मतांनी पराभव झाला होता। या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेमध्ये नियमांचं उल्लंघन झालं, तसंच मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा आरोप करून भोसले यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी याचिकेद्वारे केलेली आहे। मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, कोणकोणत्या गोष्टीवरती पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतलाय आणि कोणकोणत्या बाबी याचिकेत नमूद आहेत? आपण पाहिलं, विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात ईव्हीएम वरती शंका उपस्थित करण्यात आली, आंदोलनं करण्यात आली आणि त्याचाच भाग म्हणून जे पराभूत उमेदवार आहेत त्या पराभूत उमेदवारांकडून त्यांच्या विरोधामध्ये निवडून आलेले जे उमेदवार आहेत महायुतीचे त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली। या याचिका निवडणूक आयोगाकडे जशा होत्या तशाच न्यायालयाकडे देखील होत्या आणि त्याचाच भाग म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते भाजपचे आणि निवडून आले त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे मुंबई उच्च न्यायालयात। आता याचिकेमध्ये आक्षेप जे घेण्यात आलेले आहेत ते प्रामुख्याने ईव्हीएमशी संबंधित आहेत, त्याचबरोबर निवडणूक यंत्रणेतील गैरप्रकारांबाबत आहेत आणि या सगळ्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घ्यावी अशी पृथ्वीराज चव्हाण यांची अपेक्षा आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।